आजचा दिवस मनाला अजिबात नकोसा वाटणारा. 11 दिवसांचा प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. आज सकाळपासून एक मनात हुरहुर लागत आहे. वाटतं बाप्पा अजून थोडं थांबा ना, खूप काही सांगायचं आहे, खूप काही बोलायचं आहे. खरं सांगू, लहानपणी आईला नेहमी विचारायचं, आई गणपती बाप्पा कुठे गेली? ती हसून म्हणायची, बाप्पा गावाला गेले. पण आता जाणवते, बाप्पा जरी आपल्यासमोरून गेले असले तरी ते कायम आपल्या मनात राहतात, हो ना? खरंच विसर्जनाच्या दिवशी आपल्यासोबत बाप्पाचाही चेहरा उदास वाटतो ना. निरोप जरी दुःखाचा असला तरी तो गोड आठवणीत भरलेला असावा असं मला वाटतं. मी आज बाप्पासाठी खास पारंपरिक उंदरा खीर बनवत आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात थोडंसं मीठ टाका. पाणी वापरून हे पीठ घट्ट मळून घ्या. खूप मऊ नको, जाडसरच राहू द्या. तोपर्यंत आपण एका पिठाचे छोटे छोटे उंदर तयार करू. हे बेगम मी जसं करत आहे तसंच, खूप सोपं आहे. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यात पाणी उकळायला लागल्यावर त्यात 1 चमचा तूप घाला. त्यामुळे उंदरं एकमेकांना चिटकणार नाही. आता आपले हे तयार केलेले उंदरं हळूहळू उकळत्या पाण्यात सोडा. झाकण ठेवून 15 मिनटं मंद आचेवर शिजवा. उंदरं शिजल्यावर त्यातमध्ये साखर घालून मिक्स करून घेऊ. तुम्ही गूळ पण यूज करू शकता. त्यानंतर त्यात खोबरं, वेलची आणि सुकामेवा घालून सर्व मिश्रण चांगलं ढवळून घ्या आणि ही आपली गरमागरम स्वादिष्ट उंदरा खीर तयार. आज बाप्पांना निरोप देताना मागण्याची मोठी यादी केली. निरोप घेते देवा, आता आज्ञा असावी. चुकलं काही आमचं तर क्षमा असावी. वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे झालो तरी माझ्यातला निरागसपणा आणि नम्रपणा तसाच राहावा. जेही दिलंस मनापासून आभार मानले. तसंच चांगलं टिकून राहावं यासाठी विनंतीही केली. सगळ्यांवर तसंच लक्ष राहू दे. पुढच्या वर्षी अगदी लवकर या असं मागणं केलं. गणपती बाप्पा मोरया.